नदीवर आंघोलीला हाय नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वावमॅन आणि वावमॅन व्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आलो आहे आम्ही चनेरामध्ये आणि जस्ट पनवेलवरून आत्ताच आलो आणि एक दोन रील्स शूट करायचे आहेत गावामधल्या. एक गाव कोकणामधली एक रील शूट आहे आणि एक ॲज म्हणजे मोठा माणूस किंवा एक महाराष्ट्र दिनानिमित्त आम्हाला एक रील शूट करायचे आहे. त्यासाठी आम्ही आज चनेरामध्ये आलो आहे आणि आमचा हा रोनक पण आला आहे. हा रोनक पनवेलवरून आला डायरेक्ट फिरायला आला आहे आणि कुंजल आहे कॅमेरामॅन. हे कुंजल हात कर रे. आणि आमचा तनू आहे, तनू कॅमेरामॅन. आणि मित्रांनो, फर्स्ट टाईम मी हितेश बरोबर रील शूट करणार आहे कारण खूप दिवस झाली. खूप इच्छा होती की हितेशसुद्धा आपल्या कोकणी काय चॅनल, मी कोकणी माणूसमध्ये तो काम करतो आणि त्यांचं चॅनल आहे आणि खूप छान चाललं आहे त्यांचं काम. जे चॅनलवर चालायला पाहिजे कोकणाबद्दल ते सर्व विषय घेऊन ते चालतात, चांगले विषय आहेत. आणि त्याच्याबरोबर आम्हाला सुद्धा संधी भेटली कारण इच्छा होती दोघांनाच इच्छा होती की आम्ही एकमेकांबरोबर काम करायची. सो आम्ही इथे रील शूट करण्यासाठी आलो आहे आणि चनेरामध्ये आलो आहे आम्ही ब्रदर्स पेपर ब्लॉकमध्ये. इथे आम्ही शूट करणार आहोत पहिली रील आणि सो बघूया कशी होते रील, करूया. तर मित्रांनो, आमची शूटिंग काम चालू आहे. तर आपण बघू शकता दोन आमचे हिरो आणि कॅमेरामॅन हा इथं बसलाय बघायला. एक मेरे को छुट्टी चाहिए. तेरी भाई की शादी है क्या? क्यों? तेरी भाई की तर आमचा मेन ऍक्टर हितू तेरी भाई की शादी आणि आमचे वावमॅन एक में महाराष्ट्र दी. कुंजर कॅमेरामॅन लागतंय. एक कुंजल हा तुझ्याकडे ठेव. फक्त व्हिडिओ शूट चालू असताना तू बोलणार नाही. हा ओके. आपण ती फिक्स करो. हाँ 1 करोड़ आना चाहिए. हाँ ओके चलो भाई जाओ भाई. हाँ एक में को छुट्टी चाहिए. तेरे भाई की शादी है क्या? एक में महाराष्ट्र दिन. टाइमिंग काय जो वाकून वाकून का बघता. ठीक आहे. ओके. आणि आता एकदम परफेक्ट आलेला आहे. हाय मित्रांनो, रस्ता इथे खूप गाड्या जातात आणि आम्हाला कन्फ्यूज होत आहे. आमचा मेन कॅरेक्टर आजचा हितेश हालकर आणि ह्याला जरा जास्तच घाई सुटते रील्स बघायची. आमची शूटिंग चालू आहे सध्या इकडे आणि आमचा सबस्क्रायबर आहे. हाय कर रे, बोट दाखवते भाई, हसतं त्या शूटिंग बॉडीवर. तुम्ही बघू शकता इथे शूटिंग चालू आहे. करो 1 करोड़ आना. खूप ऊन लागतंय. ऊन तर जाम आहे. तापलो का सगळा तापलो. एक क्लोजअप घे आमचा. हा बघ इकडे कॅमेरा ऍक्शन. अरे एक में महाराष्ट्र दिन. रोल कैमरा एक्शन. अरे बाबा एक में महाराष्ट्र दिन. अरे भाई ऑफिस में इतना काम पड़ा है, वो जाके करो पहले. महाराष्ट्र दिन ने क्या दिया है? महाराष्ट्र ने काय दिलंय? ओके ओके. महाराष्ट्र दिन ने क्या दिया है? महाराष्ट्र ने काय दिलंय? महाराष्ट्र काय दिलं? पहिला सांगचं काय. नमस्कार मित्र, आता आमची पहिली रील ती सासवडला होती आणि ती झालेली आहे आणि आता सेकंड जरा नाश्ता वगैरे करतो आणि मग मी सेकंड रील बनवायला डॅम्पवर जाणार आहे. सो चला जाऊया. आणि टेक घेताना जरा प्रॉब्लेम झाला कारण ऊन पण भरपूर आहे. त्याच्यामुळे टेक उन्हात कसे आले काय माहिती नाही, पण आलेत बऱ्यापैकी चांगले असतील कारण क्लोजअप घेतले शॉट सर्व. तरी पण ऊन भरपूर आहे आणि आमचे कॅमेरामॅन काय केले ब्लॉगमध्ये काय माहिती, तुम्हाला काय समजलं जाते तो बघूया. चला आम्ही आलेलो आता शूटिंग करून दमून आता झोपता. हा आमचा वाडा, आमचा म्हणजे आमच्या मित्राचा. चालू आहे.
हाय नमस्कार मित्रांनो, आता आमची सेकंड रील चालू आहे. ऍक्च्युली आम्ही जरा थोडस आमच्या म्हणजे कोकणामधल्या गार्डन मध्ये आम्ही जरा एक शूट केलं. एक छोटीशी रील होती आणि ती आपण केली सारसोला, ती पहिली रील होती. पण ही सेकंड मेन रील मधली सेकंड रील आता आम्ही करतो इथे. आणि त्यासाठी आम्ही पियूषचा घर निवडलाय, जेणेकरून त्याला यस्कार वगैरे आहे. कारण कोकणामध्ये खूप आता कमी घरं दिसतात अशी. आता RCC मध्ये वगैरे किंवा टॉपची घरं बांधतात आता, अशी घरं खूप कमी राहिली. परंतु हा पण टॉपच आहे हे नाही, पण यस्कार वगैरे आहे म्हणून असं एक आपला शूट करायचं होतं म्हणून इथे एक शूट करायला आलो. आणि इथे सुद्धा आलेला आहे नौकारवरून. आणि कॅमेरामॅन आपला कुंजन आहेच, बाकी गँग आहे. अरे तुम्ही पण आणि पण एक 1 मिलियनचा आम्हाला व्हिडिओ दिली होती. गणपतीमध्ये आम्ही एक शूट केलं होतं, खूप छान चालली. हे आमचे सर्व हिरोज आहेत, प्रत्येक शूटमध्ये असतात. आणि पुढे पण त्यांच्यासाठी मी दिले आहेत, पण टाईम नाही अजून भेटत. पण करू आपण. चला ही सेकंड रील बनवूया. चल एक डायलॉग दे मला. आई आंघोळीला पाणी वत. असं आलो तू ये माग. आई आंघोळीला पाणी वत. मग काय बोलशील? पाणी 2-2, 3-3 दिवसांनी एकदा येतंय. पहिला पाणी कुठं आहे? पहिला पाणी कुठे आहे? आता इकडे वा, इकडे बसा. इकडे हे करा, बसू नका. मी जाऊ. ऍक्शन. आई पाणीवर आंघोळीला जा, आंघोळीला पाणी नाही. 2-3 दिवसांनी एकदा येते पाणी. रोल. इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे बघा. हा कॅमेरा ऍक्शन. आई पाणीवर आंघोळीला. पाणी आहे कुठं? बघ खांदा दिसतंय. हा नाही मागे घेते, तू येऊ नको तिथे जरा. तू बघ ताईला मी ऍडजस्ट करतो. इकडे ताई जरा माग. अशी अशी ओके. इथेच येते. जा नदीवर आंघोळीला. बोल परत. बाबा मी आलो मुंबईशी. कट दाखव. कॅमेरा ऍक्शन. बाबा मी आलो मुंबईशी. आलाच मुंबईशी. हो आता मुंबईशी आलो ना, बघा कशी मजा करतो ते. माझ्याकडे बघा. मित्रांनो शूट झालेलं आहे. आता इकडचं गावातलं विसू भाऊने छान डायलॉग मारले आणि ताईने पण छान मारले डायलॉग. 2 शूट होते आमचे, विसू भाऊ बरोबर आणि ताई बरोबर. सो असे आमचे डायलॉग झालेले आहेत. आणि अजून स्टँडला काय गाड्या मारतात काय माहिती. सो आता आपण जाणार आहोत डॅम्पवर. चला डॅम्पवर. हा अरे बॅग घे बॅग. डॅम करतोय. चला मस्त आहे असं. आता आलोय मित्रांनो डॅम्पवर. इकडे आमच्या 1 किलोमीटर पासून पर्यंत, गावापासून 1 किलोमीटर पर्यंत एक छोटंसं डॅम आहे. तिकडं आलोय कारण शेवटचे जे सीन आहेत डॅमवरचेच आहेत. आणि त्याच्यासाठी आमची टीम 4-5 माणसांची. सो आम्ही आलोय ह्या साईडला. बघाल तुम्ही तर पुढे गेल्यानंतर दिसेलच आपल्याला सर्व नजारा. आणि इकडे लास्ट टाईमला आपल्या हाकाक्या होत्या बैलांच्या, त्या तुम्हाला अजून हवे माती बंदर दाखवलात लास्ट व्हिडिओमध्ये, बघितलं असाल तुम्ही. सो आता आपण जरा इकडे रील डॅमवर शूट करणार आहोत. की कशा प्रकारे होईल माहिती नाही, परंतु आता जे ऊन कमी झालं, एकदम डाऊन झालं आहे. आता वाजलेत 5 आणि 5च्या टायमाला तर जरा हलकासा ऊन असतो. सो त्याच्यामध्ये चांगला व्हिडिओ येते असं वाटतंय. सो बघूया कशा येतात. बघा मित्रांनो, हा छोटासा डॅम आहे आमचा. इकडे पावसामध्ये खूप पाणी असतं इथे. ह्या साईडला पूर्ण वाहतो पाणी, भरपूर म्हणजे भरपूर असतो. आणि इथून पाणी येत असतो. लहान पोरं या साईडला पोहतात, मोठी पोरं तिकडं पोहतात. असा हा छोटासा डॅम आहे. इथे शूट करणार होतो आम्ही, या इथे मध्ये बसून. सूर्य आहे
आणि आमच्याबरोबर हितेश आहे. हितेश काय बोलशील? फर्स्ट टाइम हितेश आला आमच्याबरोबर शूट करण्यासाठी. फर्स्ट टाइम आलो गाईज आणि मला संधी दिली वामन दादाने. माझी इच्छा होती यांच्यासोबत म्हणजे अशी व्हिडिओ करायची, कंटेंट म्हणजे त्यांच्यासोबत बोलायची, पण ती माझी आज इच्छा पूर्ण झाली. आता बघू तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला हो. कसे आमची हे चालले ती. सो थँक्यू हितेश आल्याबद्दल, खरंच थँक्यू. सो चला मित्रांनो आपण स्टार्ट करूया. अरे हितेश, तू कधी आला मुंबईतून? अरे मी गेलोच नाही गावातून. बघ आधी एक येते का व्यवस्थित. जेव्हा बघतो ना मी असा तेव्हा मला मूड तोंडी दिसली पाहिजे सर्व. आता आला तेव्हा ओके. नॉर्मल मध्ये सैल कर पाहिजे फिरायला. नाही रे गावातून. अरे तर सर्वच मुंबई पुण्यात गेले तर गाव एकटं पडेल रे. खरं आहे. कर. येते का इथं? खालो की ते पण डॅम दिसला पाहिजे. इथून घे. ये ना मग. इकडून घे. कधी आला मुंबईतून? अरे मी गेलोच नाही रे गावातून. जर सर्वच गावात जर सर्वच मुंबई पुण्यात गेले तर गाव एकटा पडेल रे. बरोबर येतं ना? खरं आहे रे. आणि एवढं शिक्षण घेऊन आणि घरी पुढे जावं लागतं. रोल कॅमेरा ऍक्शन. आंबा आणि वरती पुढे जावं लागतं. आंबा गिल्ली आंबा गिल्ली आंबा याले बांबा. गिल्ली एवढंच आहे का मला जायला? हा अजून आहे. तो बोलाय मी समजू शकतो रे, पण आधी मध्ये गावात येत थांब रिटर्न कर. हाय नमस्कार मित्रांनो, रील शूट झालेली आहे आणि हा ब्लॉगर इथंच बसला होता आम्हाला शूट न घेता. मस्त आरामात आम्ही या नदीवर शूट केलं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, डॅम आहे पूर्ण. आता दाखव डॅम वगैरे. तर मित्रांनो तुम्ही या कधीतरी पावसामध्ये. हां बस ओके ओके बस बस इकडे घे. तर मित्रांनो पावसामध्ये या नक्की, तुम्हाला इथं मजा येईल. पाऊस आणि पाऊस हा पाणी भरपूर आहे गावासाठी. तर एवढं पाणी चांगलं आहे. तर व्यवस्थित त्याची निगा राखली तर पाणी गावाला कमी पडणारच नाही, असा हा पाणी आहे. त्यासाठी विहीर पण बांधले तिथं. फिल्टर करून पाणी अख्खा गावाला पोचू शकतो. 3 गावाला पोचू, नावे नवकर सोनका या 3 गावाला पाणी पुरू शकतो. एवढा पाण्याचा साठा केला आहे. आता काही लोकांनी हे भितारे वगैरे केले होते लास्ट टाईमला. चांगलं काम केलं, खूप चांगलं काम केलं. पण त्याचा काम केलेलं आहे, त्याचा उपयोग पाण्याचा हा गावाल्यांनी घेतला पाहिजे. अख्खा गाव एकत्र येऊन पाण्याचा साठा हा जपला पाहिजे आणि गावभर वाटला पाहिजे पाणी, असं मला तरी वाटतं. काय वाटतं इथेच तुला? पाणी एवढं आहे आपलं, तर काय याचा उपयोग झाला पाहिजे की नाही? पाण्याचा म्हणजे उपयोग झाला पाहिजे, पण ते कशासाठी आणि काय त्याचं पण ते म्हणजे ह्या लोकांनी पण हे घ्यायला पाहिजे ना. बरोबर. त्यांना पण आणि पाणी तर आपल्याकडे आहे, पाण्याची काही हे कमी नाहीच आहे. पण काही लोक स्वतःचे म्हणजे ह्याच्याने चालतात आणि एक जर करायला आला तर दुसरं वादावत होतो, मग यांचे युद्धी होतात. या युद्धी मुलं सर्व राजकारणाचा विषय हा मग त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतो. गाव एकत्र आला तर पाणी होतं. आता आमच्या साईडला एवढं 2-3 दिवसांनी पाणी येतं. सोनकार नौकारला तर पाणी भेटतच नाही, तर सोनकारमध्ये आणि न्हाव्यामध्ये पण बहुतेक जणांना पाणी भेटत नाही. एवढं पाण्याची टंचाई आहे. तर मित्रांनो एकत्र या आणि सर्वांनी एकत्र येऊन काम करूया चांगलं. पाण्याचा साठा सर्वांना आपल्याला पुरेल. प्रेमाने गोष्टी केल्या तर सर्व प्रेमाने होतील. आणि हा रीलचा व्लॉग आम्ही इथेच संपवतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.